कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लक्ष्मी, गंगाधर गुरुजी आले का? बघा आलेच ना। नमस्कार नमस्कार। या गुरुजी या ना। नाही मी इथे ठीक आहे। आतमध्ये काही येत नाही गुरुजी मुलाकडची मंडळी दिसत नाहीयेत, आली नाहीयेत का अजून? उत्तर द्यायला एवढा वेळ का घेतात काय माहिती नाही। खूप आता तरी सगळं नीट असेल। प्रत्येक वेळेस मुलं बघायला येतील तेव्हा मला नाही जमणार असं सुट्टी घ्यायला। नाही नाही, मुलाकडची मंडळी नाही आली। भावनाताई, मला खात्री आहे देवाने तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा पाठवला असणार आहे। ताई, आता सगळं काही छान होणार आहे। स्माइल कर ना। मला माहित होतं हे असंच काहीतरी होणार। गुरुजी नक्की काय झालंय? तुम्ही फोनवर तर मगाशी म्हणालात की ते निघतायत म्हणून। निघालेच होते, पण ऐन वेळी येणं रद्द केलं त्यांनी। गुरुजी तुम्ही भावनाबद्दल सगळी माहिती त्यांना दिली होती ना? नाही, मी मुलाकडच्यांना काहीच सांगितलं नव्हतं। आजवर मी मुलाकडच्यांना कल्पना दिली की ते नाकारायचं, म्हणून मी ठरवलं होतं की मुलाला भावनाला पाहू दे, भावनाशी बोलू दे। एकदा का भावना त्यांना पसंत पडली की मग सांगू त्यांना काय ते। कदाचित त्याच्यामुळे त्यांच्या निर्णयात काहीतरी फरक पडेल, पण मी जरी त्यांना काही सांगितलं नसलं तरी त्यांना बाहेरून कळलं। तेच म्हणते मी, असं बाहेरून कळण्यापेक्षा आपल्याकडूनच त्यांना माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं ना। त्याने काहीही फरक पडला नसता। असा न तसा मुलं नकार देतातच। आजवर काही कमी स्थळांनी नकार दिलाय? तू इथेच बस, मी आलेच। मी तुमच्या भल्याचाच विचार करतोय आणि तुम्ही माझंच चुकल्यासारखं सूर लावताय। तसं नाही गुरुजी। अहो पण ह्या सगळ्यामुळे भावना दुखावली जाते, त्याचं काय? अहो प्रत्येक वेळेस तिला बघायला जेव्हा कोणी येतं ना तेव्हा एक नवीन आशा जागी होते तिच्या मनात। अहो आज सुद्धा सकाळपासून तयार होऊन बसली आहे ती, आणि आता मुलाकडची मंडळी येणारच नाहीयेत म्हटल्यावर आम्ही कसं समजावायचं तिला? गुरुजी ही वेळच नसती आली जर तुम्ही त्या मंडळींना भावनाबद्दल सगळं खरं खरं सांगितलं असतं। अहो, तुमच्या मुलीच्या पत्रिकेतच दोष आहे, त्यात माझी काय चूक आहे? गुरुजी असं काय बोलताय तू? एक मिनिट हो गुरुजी, काय बोलताय तुम्ही? तुम्ही सांगितलेल्या सगळ्या पूजा, सगळ्या शांत्या केल्या आम्ही। आईने भावनाने सगळी व्रतवैकल्य केली आणि हे काय सगळं फुकट केलं? एवढा खर्च आला त्याला माहिती आहे का तुम्हाला? आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही भावनाच्या पत्रिकेला दोष देताय? अहो एवढं सगळं करून जर का लग्न जमत नसेल ना तर ते तुम्हाला जमवता येत नाही असा अर्थ होतो त्याचा। संतोष जरा हळू बोल बाळा, भावना आहे आतमध्ये, तिने ऐकलं तर? अरे पूजा आणि शांत म्हणजे जादू नाहीये, तिच्या पत्रिकेत जे आहे ते आहे। मी काही कमी प्रयत्न केले? आता तुम्ही मलाच वेठीला धरताय। अहो मी काही कमी स्थळं आणली का? एकानेही तिला होकार दिलेला नाहीये। एक तर तिचं वय वाढलंय आणि तिच्या पत्रिकेत पण दोष आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।